मुंबईमध्ये दादरमधील छत्रपती शिवाजी महाराज पार्क या ठिकाणी ध्वजवंदन संपन्न। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते यांच्या उपस्थितीमध्ये ध्वजवंदन संपन्न। अंबादास दानवे यांच्या आमच्याकडे येण्याची प्रोसेस सुरू झाली आहे। मंत्री उदय सामंतांचं वक्तव्य। तर अंबादास दानवे थोड्याच दिवसात आमच्यासोबत असू शकतात, सामंतांचा मोठा दावा। अंबादास दानवे आणि ठाकरेंच्या सेनेचे अनेक नेते पक्षात राहण्याच्या मनस्थितीतच नाहीयेत। दानवेंसह अनेक नेते पक्षात राहण्याच्या मनस्थितीत नाहीयेत। शिंदेंच्या शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांचा मोठा दावा। ठाणे, कल्याण, उल्हासनगरमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांची परवड झाली आहे। बालेकिल्ला कोणाचाही असो, पक्षाने परवानगी दिली तर यांचं नामोनिशाण मिटवून टाकू। मंत्री गणेश नाईक यांचं थेट एकनाथ शिंदे यांना आव्हान। मंत्री गणेश नाईकांनी स्वतःच्या वक्तव्याला आवर घालावा। राज्यमंत्री योगेश कदमांचं वक्तव्य। तर गणेश नाईक हे देखील शिवसैनिक होते, त्यांना शिवसैनिक काय करू शकतात हे चांगलं माहिती आहे। योगेश कदम यांचा मंत्री गणेश नाईकांना इशारा। मुंबईच्या महापौर निवडी प्रक्रियेला आता वेग आलेला आहे। पुढील 2 ते 3 दिवसात भाजप आणि शिंदेची शिवसेना गट स्थापन करणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। भाजप आणि शिंदेची शिवसेना स्वतंत्र गट स्थापन करणार। कल्याण डोंबिवली पालिकेत विरोधी बाकावरती बसू, भाजप आणि गद्दार टोळीला सत्तेसाठी पाठिंबा देणार नाही। उद्धव ठाकरेंकडून भूमिका स्पष्ट। तर नॉट रिचेबल नगरसेवकांविरोधात कारवाईचाही इशारा। ठाणे आणि कल्याण डोंबिवली महापालिकेचा महापौर 3 फेब्रुवारीला ठरणार। महापौर पदासाठी शिंदेची शिवसेना आणि भाजपमध्ये रस्सीखेच सुरू। जिल्हा परिषद पंचायत समितीतील बंडखोरी रोखण्यासाठी अजित पवारांकडून प्रयत्न। पुण्यातील बंडखोर उमेदवारांना अजित पवारांचा फोन। तर दिलेल्या उमेदवारांचं काम करा, अजित पवारांची विनंती। सातारामध्ये शिंदेची शिवसेना सोहळ्यावरती लढणार। झेडपी निवडणुकीमध्ये मित्रपक्षांचा युतीसाठी प्रतिसाद नाहीये। 27 जानेवारीपर्यंत युतीसाठी वाट बघू, मंत्री शंभूराज देसाई यांची प्रतिक्रिया। बाबासाहेब आंबेडकरांचं नाव का घेतलं नाही? नाशिकमध्ये गिरीश महाजन यांच्या भाषणादरम्यान महिलेचा आक्षेप। तर वाटलं तर मला सस्पेंड करा असं म्हणत वनविभागाच्या महिला कर्मचाऱ्याचा गोंधळ। पोलिसांनी तात्काळ महिला कर्मचाऱ्याला ताब्यात घेतलं। घाटकोपरच्या नित्यानंद नगरमध्ये 2 गटात हाणामारी। तिरंगा हातात घेत घोषणा देणाऱ्या मुलांना एका व्यक्तीनं मारहाण केल्यानं वाद झाला। घाटकोपर पोलिसांकडून पुढील कारवाई सुरू आहे। ध्वजवंदनावेळेस मुख्याध्यापकाचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू। बुलढाण्याच्या मोताळा तालुक्यातील मोहेगाव जिल्हा परिषद शाळेतली घटना। घटनेनंतर सर्वत्र हळहळ व्यक्त। बुलढाण्यातील मोताळा तहसील कार्यालयामध्ये आत्मदहनाचा प्रयत्न। अंगावरती पेट्रोल टाकून आत्मदहन करण्याचा प्रयत्न। रस्त्याच्या मागणीसाठी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती। त्यांच्या वक्तव्याचा शिरसाट यांच्याकडून निषेध व्यक्त। हा देश एका जातीचा किंवा धर्माचा नाहीये। एकदा रस्त्यावरती आलो तर पळता भुई थोडी होईल। शिरसाट यांचा जलीलांना इशारा। संविधानाची हत्या करणाऱ्या व्यक्तीला पद्मभूषण पुरस्कार दिला। भगतसिंह कोश्यारी यांना पद्मभूषण दिल्याबद्दल संजय राऊत यांच्याकडून निषेध व्यक्त। तर संजय राऊतांनी प्रत्येक गोष्टीचं राजकारण करू नये। संजय राऊतांच्या टीकेला मंत्री जयकुमार गोरेंचं प्रत्युत्तर। कोणी प्रशंसा किंवा निंदा करावी यासाठी मी काम करत नाही, मी देशासाठी काम करतो, यापुढे देखील करणार। पद्मभूषण पुरस्कार मिळाल्यानंतर भगतसिंग कोश्यारी यांची प्रतिक्रिया। साताऱ्यातच ड्रग्ज का सापडताय? संजय राऊतांचा सवाल। तर करोडो रुपयांचे ड्रग्ज सापडले, त्याचे पैसे राजकारणात वापरले राऊतांचा आरोप। तर बाहेरचे पोलीस येऊन कारवाई करतात, मग साताऱ्याचे पोलीस काय करतात? राऊतांचा सवाल। राजकारणात वैयक्तिक टीका करायला नको, इंद्रनील नाईकांची प्रतिक्रिया। तर विजय शिवतारे यांच्या शरद पवार आणि अजित पवारांवरील टीकेवरून नाईकांचा सल्ला। धाराशिवमधील शिंदेच्या शिवसेनेच्या अंतर्गत वादावरती प्रताप सरनाईकांकडून अखेर पडदा टाकण्यात आलेला आहे। महायुतीच्या जागावाटपाच्या घोळावरती आम्ही मार्ग काढू, सरनाईकांची प्रतिक्रिया। तर शिवसेनेच्या ज्या जागा भाजपला दिलेल्या आहेत त्या परत घेऊ, प्रताप सरनाईक यांचं शिवसैनिकांना आश्वासन। लातूर जिल्ह्यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला खिंडार। औसा तालुक्यातील माजी आमदार दिनकरराव माने यांचा भाजपात पक्षप्रवेश। दिनकरराव माने यांच्या भाजप प्रवेशानं आमदार अभिमन्यू पवार यांना औसा तालुक्यात अधिक राजकीय ताकद मिळणार। छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप शिंदेची शिवसेना, ठाकरेंच्या शिवसेना नेत्यांची चाय पे चर्चा। तर ध्वजवंदनानंतर संजय शिरसाट, संजय केणेकर, चंद्रकांत खैरेंच्या रंगलात गप्पा। तर तिन्ही नेत्यांची रंगली गप्पांची मैफिल। नागपुरातील भाजपच्या 102 नगरसेवकांची उद्या गटनोंदणी होणार। भाजप नगरसेवक उद्या विभागीय आयुक्तांकडे जाणार। भाजपचा गटनेता कोण होणार याकडे सर्वांचं लक्ष।
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका गटनेते पदाचा सस्पेन्स कायम. गटनेते पदासाठी अनेक इच्छुकांची मुंबईपर्यंत फिल्डिंग. मात्र राजकीय पक्षाकडून नियुक्तीस विलंब. आतापर्यंत विभागीय आयुक्तांकडे एकालाही पक्षानं गट नेत्यांची नोंदणी केली नसल्याचं समोर.